मार्केटमध्ये जसा मुखवास विकत मिळतो ना, सेम तसा मुखवास आज आपण घरच्या घरी बनवणार आहे. ही रेसिपी फॉलो करून 4-6 महिन्यासाठीचा मुखवास घरच्या घरी तुम्ही तयार करून स्टोअर करू शकता. शिवाय ज्या गृहिणी घर बसल्या जेवणाच्या ऑर्डर्स घेतात किंवा ज्यांचा स्वतःचा फूड कॉर्नर आहे, ते सुद्धा ही रेसिपी फॉलो करून मुखवास बनवून विक्रीसाठी ठेवू शकतात. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. मुखवासासाठी लागणारं साहित्य बघूया. पाव किलो आणि 1 किलोच्या अचूक प्रमाणासहित डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी सगळे मेजरमेंट दिलेले आहेत. स्क्रीनवर तुमचं लक्ष राहू दे काही महत्त्वाच्या गोष्टी. नंबर 1, गॅसची फ्लेम ही स्लो टू मीडियमच असायला पाहिजे. नंबर 2, बडीशेप किंवा बाकी जिन्नस हलवताना कढईमध्ये अजिबात उलटणं थांबलं नाही पाहिजे. एकसारखं भाजायचं आहे. इथं मी 125 ग्रॅम बडीशेप घेतलेली आहे. ती सुद्धा मी 2 बॅचमध्ये भाजलेली आहे. याचं कारण ही बडीशेप सगळ्या बाजूनी एकसारखी खमंग भाजली जावी. त्याच पद्धतीने मी ओवा आणि धण्याची डाळ सुद्धा गरम करून घेतलेली आहे. ओवा आपल्याला खाताना खमंग लागला पाहिजे. अजिबात करपू देऊ नये. नंबर 4, मुखवासाची सगळी चव ही तुम्ही हे सगळे जिन्नस कसे भाजलेले आहे ना, त्याच्यावर अवलंबून आहे. धण्याची डाळ ऑलरेडी भाजलेलीच असते. फक्त त्यातलं मॉइश्चर काढण्यासाठी मी परत एकदा फक्त गरम करून घेतलेलं आहे. मुखवासातला अजून एक महत्त्वाचा मसाले पदार्थ म्हणजे लवंग. लवंगच्या वरच्या ज्या डोक्यावरच्या जी टोपी किंवा कॅप आहे ना, ती असायला पाहिजे. लवंग असा तजेलदार, थोडासा ब्राउनिश किंवा तपकिरी रंगाचा असायला पाहिजे. त्याची चव मुखवासमध्ये जास्त छान येते. या व्हिडिओच्या निमित्ताने जे नवशिके असतील त्यांच्यासाठी ही गोष्ट. कोणत्या प्रकारचा लवंग आपण घ्यायचा हे मी स्क्रीनवर दाखवलेलं आहे. इथं ज्येष्ठ मध आणि पादेलोण सोडून सगळे जिन्नस आपण भाजून घेतलेले आहेत. मुखवास एकदम मार्केटसारखं बनवण्यासाठी सगळ्यात जो गेम चेंजर महत्त्वाचा किंवा पदार्थ यातला आहे ना, तो आहे हा आसमान तारा. यालाच मेंथॉल फ्लेक्स असं सुद्धा म्हटलं जातं. इथं फक्त मी 2च काड्या घेतलेल्या आहेत. मी जवळून तुम्हाला दाखवते. काचेसारखं किंवा साखरेसारखं दिसायला असतं. ज्यांना हा आसमान तारा माहीत नाही ना, त्यांच्यासाठी हा आसमान तारा अजिबात जास्त वापरू नये. नाहीतर खूप तिखट होतो मुखवास किंवा स्ट्राँग होतो किंवा मुखवासाला मेंथॉलचा वास जास्त येतो. स्क्रीनवर मी दाखवलेलं आहे. 2च काड्या घेतलेल्या आहेत. ॲक्च्युली आपल्याला यातली एकच काडी लागणार आहे. खलबत्त्याला हा थोडासा चिकटून राहील. याची सहज कापरासारखी पावडर होते. पानाच्या कोणत्याही दुकानात तुम्हाला आसमान तारा सहज उपलब्ध होईल. ह्या 2 काड्या जे मी दाखवलेलं आहे ते 125 ग्रॅम बडीशेपसाठी आहे. पहिल्या वेळी घालताना अगदी थोडा मेंथॉल किंवा आसमान तारा घाला. लागला तर परत थोडासा वरून घातला तरीसुद्धा चालेल. पण आधी घालताना एकदम थोडासा घाला. मी सारखं हे वाक्य रिपीट करत आहे. जर आसमान तारा जास्त झाला तर तुम्हाला बाकी सर्व साहित्य परत त्याच पटीमध्ये घालावं लागेल. आसमान ताराचं जे स्क्रीनवर दाखवलेलं प्रमाण आहे ना, ते 125 ग्रॅम बडीशेपसाठी एकदम परफेक्ट आहे. खलबत्त्यामध्ये जरी बारीक केलं तर सगळी पावडर लगेच खाली पडत नाही. खलबत्त्याला बरीचशी चिकटून राहते. त्यामुळे 2 काड्यांची जेवढी पावडर होईल ना, तेवढीच आपल्याला इथे घ्यायची आहे. त्यामधील सुद्धा थोडीशी कमी केली तरी चालेल. म्हणजे साधारण आपली ही 1 काडी किंवा 1.5 काडीचीच पावडर असेल. हे सगळं डिटेल इतकं दाखवण्याचं कारण हेच आहे की हे जास्त वापरायचं नाही. चला आता आपण हे सगळं बारीक करून घेऊया. यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये लवंग, धना डाळ, ओवा आणि बडीशोप आणि सोबतच आपल्याला काळं मीठसुद्धा इथं घालून घ्यायचं आहे. म्हणजे पादेलोणसुद्धा इथं घालून घ्यायचं आहे. जो आसमान तारा आपण बारीक पावडर करून घेतलेली आहे तीसुद्धा आपण यामध्ये घालून घ्यायची आहे. खलबत्त्याला, हाताला, प्लेटला चिकटलेला आसमान तारा सोडून साधारण ही 1 काडीचीच पावडर आहे. हा आसमान तारा मुखवासमध्ये व्यवस्थित मिक्स व्हावा म्हणून मी मिक्सरचं भांडं इथंच थोडंसं शेक करून घेत आहे आणि वरून थोडंसं मी काळं मीठ घातलेलं आहे. आता हे आपल्याला मिक्सरला व्यवस्थित बारीक पावडर करून घ्यायची आहे. एकदा बारीक करून झाल्यानंतर चमच्याने व्यवस्थित हलवून मिक्स करून घ्यायचं आहे. आता यामध्येच आपल्याला ज्येष्ठमध पावडर घालून घ्यायची आहे. इथं मी जे ज्येष्ठमध पावडर वापरलेली आहे ना,
त्याचं पॅकिंग सोबत दाखवत आहे. 25 ग्रॅम ज्येष्ठमध पावडर पूर्ण वापरावी. ज्येष्ठमध पावडरमुळेच मुखवास हा चवीला जास्त छान बनतो. ही पावडर तुम्हाला कोणत्याही मेडिकल शॉपमध्ये किंवा किराणा दुकानामध्ये सहज उपलब्ध होईल. आता अजून एक महत्त्वाची गोष्ट, या मुखवासामधील ही ज्येष्ठमध पावडर आहे, ती अजिबात स्किप करायची नाही किंवा याची जी क्वांटिटी दिलेली आहे, ती सुद्धा अजिबात कमी करायची नाही. मुखवासला चांगला रंग येण्यासाठी चिमूटभर हळद घातलेली आहे किंवा बडिशेपला जरी तुम्ही हळद सुरुवातीला भाजून घेताना लावली तरीसुद्धा चालेल. सर्व मिश्रण मिक्सरला परत एकदा व्यवस्थित बारीक करून घ्यायचं आहे. किती जरी बारीक केलं ना, तर धण्या डाळीमुळे हे किंचित बारीक रवाळ मुखवास हा तयार होतो. या मुखवासाची चव आणि याचं टेक्स्चर मार्केटपेक्षा सुद्धा जास्त छान तयार होते. असे पाउच तयार करून फ्रीजमध्ये तुम्ही 2-4 महिन्यासाठी किंवा 6 महिन्यासाठी सुद्धा स्टोअर करू शकता आणि डेली यूजसाठी छोट्या बरणीमध्ये तुम्ही काढून ठेवू शकता. ज्यांना मुखवास सेल करायचं असेल त्यांच्यासाठी सुद्धा ही रेसिपी एकदम परफेक्ट आहे. इथं माझी मार्केटसारख्या किंवा मार्केटपेक्षा सुद्धा जास्त सरस मुखवासची रेसिपी कंप्लीट झालेली आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ती कमेंट करून मला नक्की सांगा. परत लवकरच भेटूया अशाच एका हमखास रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद. कफ आणि खोकला कमी करण्यासाठी ही ज्येष्ठमध पावडर तर अतिशय उपयुक्त आहेच. पण आवाज गोड करण्यासाठी किंवा गोड बनवण्यासाठी, आवाजाची क्वालिटी वाढवण्यासाठी ज्येष्ठमध पावडर किंवा ज्येष्ठमध काडीचा वापर केला जातो.